आवरण केला. घोरपडे म्हणा घोरपडे. बहिर्जी गाण्यात म्हणाला तसं मराठे उलटे पळतील. अवघड आहे काय? पण आज मराठ्यांना उलट पळावं लागेलच. अनाजी पंत म्हणतात त्याप्रमाणे बहुधा आपल्या सगळ्यांच्या रक्ताचे पाठ रायगडाच्या पायथ्याशी पोचणार. रामबीररावाचा निरोप आल्या बगर इथून निघायचं तरी कसं? घ्या आला निरोप. ऑर्डर तलवारी मोरपंत. आता रक्ताचे पाठ रायगडाच्या पायथ्याला लागणार. परत्यांचे काय रे निघायचं का? होय. हर हर आपण निघायचंय पण उलट रायगडाकडे. लोक फिरले का? बाळा, हा काल रात्री तुझी झोप नीट झाली नाही का? काहीच नाही झाली. अरे लका पहिलीच लढाई तुझी आणि माग फिरायच्या बॉम्बा मारतोय सोय. तसं निरोपच आलाय रावांचा का खांतीतून निघायच्या तुम्ही इथनं उलट पळायचं आणि बेमानं ते ओलांडून वाडे बोलायचे इथं देवराईत घुसायचं. मग मुळशी खोऱ्यातून थेट रायगड. अडे बोलाई. अगं बाबो कानाचं निशाण वर आलं की. अरे खान काय त्याचा दिल्लीतला बाप आला तरी तोडायचाच आहे. हा तर निघावं लागतंय बाबा. ते 35,000 आहेत म्हणून नाही, निरोप तसा दिलाय म्हणून. भेटूच आता रायगडावर. चल ग. आता 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 काय निघावं तर लागणारच. कंक आंबीरावानं सांगितलंय म्हणजे नक्कीच काहीतरी विचार केला असं. चाल बिजली. चला ना. वाडे बोलायचं जंगल यायचं लगा मावळायचं नाही. आज इन मराठी चूहों को एक साथ चुन चुन के मारूंगा. रुको क्या रुको? हमारे पास इतना वक्त नहीं है नजीब. ये चूहे तो जंगल में घुस गए. इनके पीछे जंगल में जाने की गलती मत करना बहादुर. अफजल ने भी यही गलती की. आप पुरानी बातें छोड़िए. ये अफजल नहीं बहादुर खान खड़ा है. आंखें खोलकर सामने देखिए. वो डर कर भाग गए. मराठे भागे तो कई बार हैं, लेकिन बिना लड़े पहली बार भागे हैं. उन्हें मालूम था कि हम 35,000 हैं, फिर भी सामने से 7,000 लेकर क्यों आए? और आए तो आए, वो भी बिना हमीर राव के. नामुमकिन. हम्बीर राव का दिमाग तलवार से भी तेज चलता है. तो हम्बीर राव कहाँ है? कहाँ है? हरा हरा! हरा हरा! लहान मोठं बायका पोरं कोणीही बघू नका. कापून काढा एकेकाला. काय चाललंय अनाजी पंत? बायका पोरं आहेत ती. बहादूर खान आपल्या बायका पोरांशी कसं वागलाय विसरलात का सर सेनापती? त्या बहादूर खानाला त्याचा बाप कोण आहे ते माहित नाही, पण आपला बाप तिथं रायगडावर बसलाय त्याचं काय काय शिकवण आहे त्याची? असे 10 बहादूर समोर आले तर उभे कापू, पण कुणी बाई समोर आली तर आई समजून तिच्यासाठी कमरेत वाकू. हे बघा सर, बस. राव बहादूर खान परत फिरण्याआधी समदे देव ताब्यात घेऊ. धनाजी वरल्या अंगाला अडगळीची जागा. संदाजी वय खायल्या अंगाला घोड्याची पागा. तर पेटलेली भट्टी मी विजवतो या सूर्याची. चला लवकर. अनाजी पंत, तुम्ही तुकोजीला घेऊन आहे ना महालगाठा. बोरेश्वर आहे तिथं. तोवर भिकाजीला घेऊन मी खाटीक खाण्यातली जनावरं कापतो.
छत्रपती शिवाजी महाराजांची माणसं आहेत आम्ही. आया बहिणींवर तलवारी उगारणं आमचा धर्म नाही. जय भवानी. बलोल नाही तर बहलोल कापू, मरणार तर शेवटी शत्रूच ना. याला कापा रे कोणीतरी. तारे ए तारे, बाद झाली तुझी कापा कापी. सारखं आपलं ह्याला पकडू त्याला कापू, हा शत्रू तो गनिम. ठेव ती तलवार बाजूला. नाही ठेवणार मी. या गद्दारांना अजून मारायचंय. आई तुला माहितीये का, यांनीच प्रतापरावांना मारलंय. हा आपला रंगोजी नाही, बलोल खान आहे. हो का? मग आता काय तलवार घेऊन त्याला वहिनी साहेब, अहो आपलं मालक पेडगावची मोहीम जिंकून आलं. अरे काय सांगतोयस काय? वय आणि सौता महाराजांनी त्यांच्या हाताने त्यांना सोन्याचं कड दिलं. जिंकून आला सा. आत्ता सरसेनापती शोभतय. आमचं छोटं स्वराज्य कुठं दिसना. हाय की. आबासाहेब या तारा राणी या. कशी आहे? कसलं भारी आहे. कोणी दिलं? हे महाराजांनी दिलं. का म्हणून? कारण आम्ही दसऱ्याचा राक्षस शिमग्याला जाळून आलोय ना म्हणून. पिछले 7 दिनों से ये धुआं रुक नहीं रहा है. आखिर दिमाग की लड़ाई लड़ा हम्बीर राव. हम्बीर राव अच्छा है. वक्त आ गया है कि हम भी दिमाग खेलें. मामू मियां, ऐसा क्या कर सकते हैं जिससे मराठे टूट कर मेरे पांव में झुक जाएं? मराठे न कभी टूटते हैं न कभी झुकते हैं. बिकते तो होंगे तो खरीद लो. पता करो ऐसा कौन सा मुगल सरदार है जिसे मराठों ने अभी तक शिकस्त नहीं दी. मराठों पे आज तक सिर्फ दिलेर खान ही भारी पड़ा है. जो एक साथ दिमाग और तीर दोनों चलाना जानता है. दिलेर खान पेड़गांव से जो भी लेकर गए ना वो
उसका दुगना वसूल करूंगा मैं। हंबीरराव एक दिवस याबांची तलवार घेईन आणि अशी गरा 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 फिरवीन. अरे मलाच उचलता येत, तुला काय उचलणार? तारे हात लावू नको तलवारीला. का? लावू दे. अहो कापल की तिच्या हाताला. हात कापू दे नाही तर मान कापू दे. पोरगी आत्तापासून तलवारीशी खेळली तर उद्या तिच्याकडे कुणी वाकड्या नजरेने बघायची हिंमत नाही करणार. आणि आत्ता उचलता येत नाही म्हणून काय झालं? आज ना उद्या पोरगी तलवार उचललच की माझी. तारे हं? आता आपल्या पोरींनी तलवारी नाही उचलायच्या तर काय भांडीकुंडी खेळायची होय. जय अंजनी सुता रामदूता प्रभंजना. सकाळ उठवी बळे चौके. तो दिलेर खान 3 दिवस झाले कराडा बाहेर तळ ठोकून बसलाय. बसू दे की. अहो रोज निरोप येतोय भेटायचा. घ्या की भेटून एकदा. ताण कुणाला लागलीये? त्याला. इथं आड कोण आहे? तुम्ही. मग ताणलेलं येईल ना शोधत शोधत. जय बजरंगबली. ए पटात घुस त्याच्या. आमच्याकडे लक्ष. घाल हात तिथं. राव हा घे ताणलेला आलाय आडाकडे टाकायचं तो पावरा. चल घे हात घाल तिथं पटात. झालं का? काय आलं रे? तुम में से हंबीर कौन है? इथं जो खंबीर तो अंबीर. काम बोल. ये सारे तोहफे कबूल करके बादशाह के लिए काम करो. आलमगीर तुम पे मेहरबान है. कौन आलमगीर? आलमगीर औरंगजेब, पूरे हिंदुस्तान का बाप. तू 2 बापाचा आहेस का रे? नाही, हिंदुस्तानचा खरा बाप रायगडावर बसलाय म्हणून म्हटलं. थांबा. क्यों करते हो इतनी कसरत तुम लोग? याद है ना हंबीर, तू भी था उस लड़ाई में. उस दिन मुरारबाजी देश पांडे को तेरी यहाँ डाला था और यहाँ से निकाला था. बच्चों से क्या लड़ते हो? आओ हंबीर, हो जाए दो हाथ. शाही बिर्याणीला आपली खरडा भाकरी काय ऐकते होय. आता बघ कशी झोंबत. मुरारबाजीला तू बाण मारलास पण लांबून, हत्तीवर बसून. चुकून त्याच्या तडाक्यात सापडला असतास ना तर मी फक्त मातीत पाडलाय. त्या देशपांड्यांनी पुरंदरावर तुला उभा गाडला असता. जाऊन सांग तुझ्या त्या दिल्लीतल्या बापाला, पेडगाव लय हलका फटका होता. दक्षिण दिग्विजयाचा मोठा झटका अजून बाकी. खरंच दक्षिण दिग्विजय ही मराठ्यांच्या स्वराज्य विस्तारातील सर्वात महत्वाची मोहीम ठरली. 1676च्या विजयादशमीला सुरू झालेल्या या मोहिमेचा श्री गणेशा हंबीररावांनी कोपळची लढाई जिंकून केला. पण या लढाईत तरणा बाण नागोजी जेधे मात्र धारातीर्थी पडला. पुढे महाराजांनी शेरखान लोधे आडवा तिडवा लोळवला. यसाजी कंकांनी कुतुबशहाचा हत्ती तोडला. पुढे महाराजांच्या नेतृत्वात साजरा गुजरा किल्ला जिंकून हंबीररावांनी वेल्लोरचा वेढा यशस्वी केला. मग मात्र मराठे थांबलेच नाहीत. हर हर महादेवच्या घोषणा देत त्यांनी पवित्र भगवा जिंजीवर फडकवला. सलग 2.5-3 वर्ष चाललेली ही दक्षिण दिग्विजयाची मोहीम अखेर 1679ला पुन्हा स्वराज्यात आली. मोहिमेचा थकवा राजांना जाणवत होता पण चेहऱ्यावर दिसत नव्हता. चेहऱ्यावर तोच उत्साह, कुठली तरी नवी मोहीम आखण्याचा. महाराज, वैद्यबुवांनी विश्रांती सांगितलीये. आज गडावर हे असं कडकडीत ऊन, त्यातून हवा ही अशी बोचरी बाधेल. मोरोपंत, रायगडावरील हवा गनिमांसाठी पोचली.
आपल्यासाठी हा प्राणवायूच. काशी, गया, प्रयाग, मथुरा एका बाजूला, आणि माझा हा रायगड एका बाजूला. माहित नाही हा कितवा जन्म आहे माझा, पण यापुढे जितकेही जन्म घेईन इथेच असेन. तसेही आता किती दिवस राहिलेत आमचे. हे काय अभद्र बोलतात. काळ कोणाला चुकलाय मोरोपंत. महाराज बास. पण एवढी दगदग करून हे स्वराज्य आपण आणखी किती वाढवणार आहोत महाराज. सोनोपंत, हिंदवी स्वराज्य जर महासागर असेल तर उंजळभर पाणी देखील जमा केलं नाही आपण अजून. दक्षिण दिग्विजयानंतर आता कुठली नवीन मोहीम आहे का डोक्यात? असेलही. पण त्याआधी स्वराज्यात ही संभाजी नावाची मोहीम जी उभी राहिली आहे त्याचं काय? त्यांचं काय चाललंय आम्हाला समजतच नाहीये. संभाजीला समजून घेण्याकरता तुम्हाला तुमचं काळी शिवाजीचं करावं लागेल. आहे तयारी? पुत्र प्रेमाने तुम्हाला अंधळ केलंय इतकंच. तुम्ही त्यांना पन्हाळ्यावर का तुम्हाला रायगडावर ते नको होते म्हणून आम्हीच पन्हाळ्यावर पाठवलं त्यांना. ठीक आहे, मग आम्हाला हे अजिबात मान्य नाही. तुम्ही आजच्या भाऊबीज आली आहे ना 4 दिवसांवर. काय? भाऊबीज 4 दिवसांवर आली आहे. हंबीरराव इथे येऊ शकणार नाहीत. एका नवीन मोहिमेची तयारी सुरू झाली आहे. अजून किती दिवस विषय बदलणार आहात तुम्ही? जोपर्यंत माझ्या संभाजीला समजून घेण्याची तुमची मानसिकता होत नाही तोपर्यंत. काळजी घ्या. मी वैद्य आणि हो, हंबीररावांना आमच्याकडून दिवाळीच्या शुभेच्छा द्या. आम्ही भोसले आहोत. ओवाळणी मागितली तर द्यावी लागेल. अगं महाराणी, तुला आम्ही काय देणार? ठरवलं तर खूप काही देऊ शकतोस. खूप काही. काय झालं लक्ष्मी वहिनी? काही अडचण आहे का? हा, अगं माझा भाऊ येतो. मी काहीही मागू शकते. आणि हो, माग. काय पाहिजे ते माग. फक्त जीव नको मागू माझा. तो मी माझ्या राजाच्या पायावर कवाच वाळून टाकलाय. तो राजा तुझ्या आधी माझा आहे. शिवाजी महाराजांसारखा राजा कधीच कुणा एकाचा नसतो. तो एकाच वेळी समद्या रयतेचा असतो. असं पाहिजे ते माग. नक्की? मोहित्यांनी दिलेला शब्द आहे, तोही भोसल्यांना. माग. तू दिलेला शब्द मी जपून ठेवीन. फक्त जेव्हा मागेन तेव्हा द्यायला विसरू नकोस. घे, तोंड गोड कर. दादा घे. सरसेनापती घेताय ना? किती छान वाटतं मला इथे येऊन. आणि तुझ्याकडे हट्ट नाही करणार तर कोणाकडे करणार? हो की नाही वहिनी? ही भाऊबीज कुणा भावा बहिणीची नाही तर स्वराज्याची महाराणी आणि तिच्या सरसेनापतीची होती. तशीही यंदाची दिवाळी स्वराज्यासाठी कमी गोडाचीच ठरली. कारण हिंदवी स्वराज्याची गुढी उभारणारा युगपुरुष अंथरुणाला खेळला होता. अवघी रयत जाणून होती की महाराजांचा हा आजार काही बरा होणार नाही
आणि अखेर तो काळा दिवस उजाडलाच. 3 एप्रिल 1680, हनुमान जयंतीची टळटळीत दुपार. हे महारुद्रा, माझ्या राजाला जप. आज तुझ्या आशीर्वादाची गरज आहे त्याला. कैलास राणा शिवचंद्र मौळी, फणींद्र माथा भ्रुकुटी झळाळी. तुम्ही अवघे आता बाहेर बैसा. कारुण्य सिंधू स्वराज्य राखा. खहारी तुम्ही तुझ वीण शंभो मज कोण तारी. शंभू राजांसोबत स्वराज्य राखा. जी आबासाहेब.